आज जनी प्रथमच तिच्या सासरी आली होती. नुकतीच वयात आलेली 16 वर्षाची पोर ती. मायबापाकडे मनसोक्त बागडणारी, खेळणारी, भेटेल त्याच्या खोड्या काढणारी ती आझाद पोर सासरी आल्यावर एखाद्या रानातल्या पोपट्याला पिंजऱ्यात बंद करावे तसे तिला वाटत होते. तिचं माहेरचं स्वातंत्र्य गळ्यातल्या काळ्या मण्यात बंदिस्त झाले होते. तिच्या मायबापाच्या कुंडाच्या घरापेक्षा सासरचं तिचं घर दगड मातीचंच पण मोठं होतं. मोठा पण लग्न न झालेला लंगडा दीर, लकव्यामुळे हंतरुणाला खिळून पडलेला व दम्याने हैराण झाले असलेला सासरा, मनात येईल तो बडबडणारी तिची खट्याळ सासू आणि ज्याच्यामुळे ती या घरात आली तो तिचा नवरा. अनोळखी पण इथून पुढे पूर्ण आयुष्यभर सोबत असणारा तिचे सर्वस्व. पहिला दिवस आनंदात गेला. सासूने चेहऱ्यावरून फिरवलेला मायेचा हात, गावातल्या बायकांनी खूप सुंदर सून भेटली हो तुम्हाला म्हणून केलेले कौतुक, नवऱ्यासोबत घालवलेली पहिली रात्र, हे सर्व बघून तिला तिच्या नवीन जीवनाचे सुखी पर्व वाटत होते. ती आता झोपेत नवीन स्वप्न रंगू लागली. पूर्वेकडे तांबडं फुटते न फुटते तसा बाजूच्या घरातून सासूचा आवाज आला. ही महाराणी उठलं नाही का अजून? विजा, बायकोला हे काय मायबापाच्या घर नाहीत, उशिरा लोक झोपायला. सासूचा आवाज ऐकताच जनीनं अंगावरील हतरून झुंगारून खाडकन होटवून कामाला लागली. घरासमोरचं भलं मोठं अंगण झाडतीने झाडून काढले, घर फड्याने झाडून काढले. शेजारी असलेल्या बैलाच्या गोट्यात जाऊन शेणाचा पळवटा घेऊन तुटलेल्या टोपलीत पाणी आणि शेण काढून साऱ्या अंगणात पोतारा टाकला. साऱ्या घराला सारवून घेतले. त्यानंतर हंतरुणात खेळून पडलेल्या सासरेच्या खोलीत गेली. नव्या सुनेला बघून सासरात तिच्या चेहऱ्यावरून लकवा मारलेला थरथरात हात वर करीत मायेचा हात फिरवून पाहत होता. पण तिला त्या चित्रविचित्र दिसणाऱ्या प्राण्याची भयंकर भीती वाटत होती. तिथे जास्त वेळ न थांबता खोकलून कप थुंकण्यासाठी टोपलीत ठेवलेली राख त्या टोपलीसकट बाहेर आणली आणि बाहेर उकरण्यात फेकली व चुलीतली नवीन राख त्या टोपली टाकून पुन्हा तिच्या सासरेच्या बाजेखाली ठेवली. हे सर्व करताना त्याची तिला फार किळस येत होती, पण तिचा नाईलाज होता. घरातील सारे काम आटवून हंडा आणि बादली घेऊन 100-150 पावलावर असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी निघाली. तिला जाताना बघून लग्नात भेटलेल्या सुपाऱ्या अडकित्यात फोडत असलेल्या सासूने आपल्या लंगड्या लेकाला डोळ्याने इशारा केला. तसा तो काठी टेकवत तिच्या मागोमाग निघाला. जना डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून आपलं गुमान पाणी भरत होती व घरातल्या रांजणात टाकत होती. लंगडा दीर रस्त्यावर थांबून तिच्यावर लक्ष ठेवत होता. विहिरीवर पाणी भरताना सर्वच जणांसाठी नवीन होते. ती विहीर, त्या बायका, तो रस्ता, विनाकारण तिच्यावर ठेवणारा तो लंगडा दीर आणि साऱ्यांच्या तिच्याकडे भिरभिरणाऱ्या त्या अनोळखी नजरा. त्यामुळे ती कावरीबावरी होत होती. विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायका जनाला बघून एकमेकांशी पुटपुटत होत्या. कोणाची सून ग ही? आव त्या पलाटावराच्या विजेची बायको, भांडखोर वंशालाची सून. जना मात्र त्यांच्या बोलण्यावर लक्ष नसल्यासारखे करीत गुमान आपले काम करीत होती. सर्व काम आटोपल्यानंतर जनाचे न्हाणी पडलेल्या कपड्याकडे लक्ष गेले. ती तिच्या सासूजवळ जाऊन हळूच म्हणाली, मामी ते कपडे धुवायला तळ्यावर जाते म्हणलं.
सासू घशात अडकलेला कप खाकरत म्हणाली, जा. पण मुकाट्याने जायचं, कपडे धुवायचे आणि घरी यायचे. गावातल्या बाया लय खराब आहेत. कोणाला काय बी बोलायचं नाही ना ओळख करायची. जनीनं मान हलवीत न्हाणीतले कपडे टोपलीत भरले. रुमालाची चुंबक करून कपड्याची टोपली डोक्यावर घेतली. जनी तळ्यावर जाण्याच्या तयारीत असताना सासूचा पुन्हा आवाज आला, जने, थांब जरा. सासू सासऱ्याच्या खोलीत जाऊन थोड्या वेळाने एका पिशवीत कपडे घेऊन आली आणि म्हणाली, सगळ्यांचे कपडे धुवून झाले की नंतर हे कपडे धु आणि पिशवीतच घेऊन ये. जनीने मान हलवली व एका हातात ती पिशवी घेऊन तळ्याच्या दिशेने निघाली. सासूने पुन्हा तिच्या लंगड्या लेकाला इशारा केला. तो पुन्हा जनीच्या मागं मागं निघाला. त्याची भीती वाटत होती. तो तिचा का पाठलाग करत आहे हे तिला कळत नव्हते. थोड्या वेळाने ती तळ्यावर पोचली. बायांना बोलायचं नाही हे आधीच सासूने तंबी दिली आणि धीरही लक्ष ठेवून. त्यामुळे जनीने त्या बायकांच्या लांबच दगड शोधून धुणं धुण्यासाठी घेतले व एक एक कपडा पाण्यात डुबवून त्या दगडावर आपटायला सुरुवात केली. जनी त्या बायकांच्या लांब धुणं धुत होती तरी तिला त्या बायकांचा संवाद स्पष्ट ऐकू येत होता. जनीला बघून त्या बायका एकमेकास बोलत होत्या. मागच्या वंचलाची सून आहे वाटतं. लंगड्याच्या बायकोनं तर जाळून घेतलं. ही रंभा काय माहीत किती दिवस टिकते तिच्या हाताखाली. लंगड्या धीराचे लग्न झाले. त्याच्या बायकोने जाळून घेतले हे ऐकून जनीच्या अंगावर काटाच उभा राहिला. ती सुन्न झाली. कारण ही गोष्ट तिच्यापासून व तिच्या आईवडिलांपासून लपवून ठेवली होती. दगडावर कपडे आपटण्याचा आवाज मंदावत ती त्या बायकांच्या बोलण्याकडे लक्ष देत होती. एकीचे झाल्यावर दुसरी म्हणाली, अव, तिने काही जाळून नाही घेतलं. त्या लंगड्याने अन वंशलाने तिला जाळून मारलं. ते लंगडं तिच्यावर संशय घेत होतं. तिचं गावात लफडं आहे या संशयाने त्यांना आणि त्याच्या मायानं तिला मारलं. म्हणतात ना, लंगड्याला एक गुण आगळा. चला मी जाते हे ऐकून जनीच्या पायाखालची जमीन सरकली. धुणं धुणारे तिचे हात थरथर लागले. दीर तिचा पाठलाग का करतो, सासू कुण्या बायकांसोबत का बोलू देत नाही हे तिला आता कळून चुकले होते. पण तिचा नाईलाज होता. आपल्या गरीब आईबापाचे ज्या घराचे आपलं नातं जोडलं ते आता मरेपर्यंत तिला जपावे लागणार आहे. अगदी आहे तसे. हळूहळू धुणं धुता धुता ती आपल्या भूतकाळात विलीन झाली. मनसोक्त खेळणाऱ्या बागणाऱ्या त्या जनीचे जणू सासरी पंकज छाटून तिला एखाद्या पंजऱ्यात बंद केले असे तिला वाटत होते. तिच्या माहेरातल्या मैत्रिणीसोबत घालवलेले दिवस तिला आपल्या डोळ्यासमोर दिसू लागले. एक दिवस अशीच ती तिच्या मैत्रिणीसोबत अंगणात लंगडी खेळत होती. हसत खेळत एकमेकास शिव्या देत त्यांचा खेळ चालू होता. खेळत असताना बाजूच्या भावकीतल्या तिच्या मैत्रिणीच्या रकमेच्या घरात तिचा मामा आला होता. त्याची नजर त्या खेळणाऱ्या ज्यांनीकडे गेली आणि त्यांनी लगेच रकमेच्या आईला विचारले, बाई, कुणाची पोरगी आहे ही?
ती जनी आहे, आमच्याच भावकीतल्या किसनेची धाकटी पोरगी. तिच्यासाठी नवरदेव आहे बाई. माझ्या बायकोच्या आत्या बहिणीचा पोरगा. लय दिवसाचं तिनं माझ्या मागं लावले पोरगी बघ म्हणून. बघ बोलून तिच्या बापाला. ते पण चांगल्या पोराच्या शोधात आहेत. क्षणाचाही विलंब न करता रकमेच्या मामाने जनीच्या घरी जाऊन नवरदेवाबद्दल माहिती सांगितली. जनीच्या मायबापाला हे सोयरी पण बरे वाटले. त्यामुळे त्यांनीही जास्त वेळ न घालवता सोयरीक झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतच लग्नाचा बार उडवला. अशा अचानक झालेल्या लग्नाने जनी काही दिवसातच बालपणाला गावाला आई वडिलांना परकी झाली. जनीचे आता सर्व कपडे धुवून झाले होते. त्यामुळे तिने सासूने दिलेल्या पिशवीतले कपडे काढायला पिशवीत हात घातला आणि कपडे बाहेर काढले. ते कपडे काढल्यानंतर त्या कपड्याची अवस्था पाहून जनी घाबरली आणि हातातले कपडे फेकून उलट्या करायला लागली. कारण ते कपडे मानवी मृत आणि विष्ठेने माखलेले होते. तिथेही जनीचा नाईलाज होता. या साऱ्याची तिला आता सवय लावून घ्यायची होती. यातून तिची आता सुटका नाही हे तिला समजले होते. त्यामुळे किळस करीत का होईना तिने ते कपडे धुवून काढले व घरी परतली. जनीच्या मनात आता एका विशिष्ट भेटीने घर केले होते. मध्यरात्री झाली होती. किर्र अंधार होता. त्या भयान अंधारात राटकिद्याने कहर माजवला होता. कुत्री चित्रविचित्र आवाजाचा सुगावा घेत जोरदार भुंकत होती. जनी बाजेवर पडून होती, पण मनात विचाराचे काहूर माजले होते. रात्रभर विचार आणि भीती सोबतच ती सकाळ होण्याची वाट बघत होती. हळूहळू भुकणारे कुत्रे शांत झाली तशी जनीची भीतीही निद्रिस्त झाली. अचानक तिला तिच्या बाजेवर कुणीतरी बसल्याचा भास झाला आणि तिची छाती जोरजोरात धडकायला लागली. हळूहळू तो तिच्या शरीरासोबत चाळे करायला लागला. कोण तो? नवरा तर खाली झोपलेला होता. त्याच्या घोरण्याचा आवाज तिला स्पष्ट ऐकू येत होता. मग हा कोण? हळूहळू त्याचे चाळे जास्तच वाढले. आता त्याचा हात तिच्या ब्लाऊजपर्यंत पोचला. जनीचे शरीर आता थंडगार पडले. ती झोपेतच थरथरायला लागली. तिने हिम्मत करून डोळे उघडले. बघतो तर काय, तिच्या जवळ बसलेला तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा लंगडा दीर होता. त्याच्या एका हातात चाकू होता आणि एका हाताने तो तिच्या छातीवर हात फिरवत होता. जनी जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. ती प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत होती, पण तिचा हातही हलत नव्हता. शेवटी सर्व शक्ती एकवटून ती उठली. अंगावरील अंथरूण बाजूला फेकले. चोहीकडे नजर फिरवली, पण कोणीच नव्हते. अरेच्या, हे तर स्वप्न होते. किती भयंकर स्वप्न होते हे. काळीच चिरणारे दालण्यातले कोंबडे बाग देत होते. नुकतेच पूर्वेकडे तांबडं फुटत होतं. काल सासू ओरडले त्यामुळे जनी त्या सांजर रात्रीच उठून काम करायला लागली. सकाळ होईपर्यंत जनीचे सारे काम आटपून झाले होते. ती आता हंडा आणि बाल्टी घेऊन विहिरीवर निघाली. तो समोरून कोणीतरी तिच्या घराकडे येता दिसली. जनीने त्यांना थोडे न्याहाळीत बघितले तर
आणि जनीच्या आनंदाला पारच उरला नाही. समोरून तिच्या आई बाबा येत होते. तिने हंडा आणि पाटी तसेच टाकून दिली आणि धावतच येणाऱ्या आई बापांकडे गेली. आईजवळ जाऊन भर रस्त्यात तिने आईला घट्ट मिठी मारली. त्या क्षणभराच्या मिठीने जनी त्या पिंजऱ्यातून मुक्त झाली होती. तिला वाटत होते आता पुन्हा त्या पिंजऱ्यात नको. बाहेरच्या बाहेरच आपण आई बाबासोबत आपले माहेर जवळ करावे. पण हा पिंजराच आज तिला आयुष्यभराचा साथी आहे हे तिलाही माहीत होते. जनीचे आई वडील आले होते त्यामुळे जनी खूपच आनंदी होती. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. एखाद्या लहान मुलासारखे तिने आईवडिलांचे बोटे धरत आपल्या घराकडे नेले. रांजणातून कुंडी भरून पाणी काढले व ह्यांना हातपाय धुवायला दिले. दारात आधा आपट पाहून तिची सासू दारात आली. कोण आलं ग जने? जनीच्या आई वडिलांनी तिच्या सासूला बघताच तिच्या जवळ गेले. खुशाल का बाई? हो खुशाल. कधी आलात? जने चहा बनव तुझ्या मायबापासाठी. जने नको सुपरवाडीला सावडायला जायचे. म्हटलं थोडं पोरीला पाहून तरी जावं. पहा नीट निरखून पहा तुमच्या लेकीला. तिला सूनवाणी नाही लेकीवाणी आणि सांभाळतो. हसून अहो तसं नाही. पोरगी नवीन आहे. घर सोडून अजून कुठे गेली नाही. म्हणलं थोडी वाट वाकडी केली तर पोरीला तितकेच बरे वाटेल. बरं. आनंदी झालेल्या जनीचा पुन्हा चेहरा पडला. तिचं काळीज धडधडायला लागले. हे काय? आई वडील नाहीत? थांबणारही नाही? लगेच निघणार? असे एक नाही अनेक प्रश्न तिच्या डोक्यात गोंगावत होते. ती त्यांना सासू देखत मन मोकळं बोलूही शकत नव्हती. तिला खूप काही सांगायचे होते आपल्या आईला. आता सारे काही मनातच दाबून ठेवावे लागेल कित्येक दिवस. या कोंडवाड्यात माझा दम घुटतो आई. मला इथून घेऊन चल. मला या पिंजऱ्यातून आझाद कर आई. हे सांगण्यासाठी तिची ओठ आतुर झाले होते. पण ती कशी सांगेल? समोर सासू उभी आणि पाठी तिचा लंगडा दीर. जातो बाई, सांभाळा आमच्या मुलीला चांगले. आई क्षणातच निघून जात आहे हे बघून जने तिच्या गळ्यात गळा घालून जोरात रडायला लागली. आई थांब ना, 1-2 दिवस. असे लगेच जाऊ नको ना. जनीचे असे रडणे बघून सासू कमरेवर हात ठेवून मोठ्या तोऱ्यात तिला म्हणाली, आता तुला काय झाले आसू गाळायला? लय सासरवास करतो का मी तुला? काय बाई आजकालच्या पोरी 2 दिवस झाले नाही की मायेच्या गळ्यात गळा घालून रडतात. मानेला झटका देऊन सासू तोऱ्यात आत गेली. जनीची आई मात्र जनीला समजावत होती. नको बाई, असं रडू नको. नवीन असेच होते. करमत नाही, पण हळूहळू सवय लागते. या सर्व गोष्टीची आखाडी आता 1 महिन्यावर राहिली. तेव्हा तू हा बाबा येईल घ्यायला. तेव्हा चांगलं नव्हता दिवस राहा माहेरात. चला मामी, तुम्हाला उशीर होईल. सुपरगावची एसटी येईल आता. मी तुम्हाला स्टॉपपर्यंत सोडतो.
माय लेकीचे बोलणे तोडीत मध्येच लंगडा धीर बोलला, चला चला. तिचे आई वडील जाण्यासाठी निघाले. जनीने रडतच त्यांना निरोप दिला. पार दिसेनासे होईपर्यंत जनी दारात उभे राहून बघत होती. जसे जसे तिचे आई वडील दूर दूर जात होते तसे तिला पुन्हा त्या पिंजऱ्यात कैद्य होण्याचा भास होत होता. आई बाबा गेले तसा तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही गेला. दुःखाचा आवंडा पुन्हा कामाला लागली. ती आता आखाडीची वाट पाहू लागली. आखाडी हा सर्वांशी मुलींना आनंद घेऊन येणारा सण. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच मुली आपल्या माहेरात जातात. तो सण यायला अजून 1 महिना बाकी होता. जनीची आत्ता आई बाबासोबत त्या सणालाच भेट होणार होती. कथा आवडली असल्यास मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील भाग बघण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.